पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण ऑक्टल नंबर सिस्टीम पाहिली होती. आता जी नंबर सिस्टीम पाहणार आहे ती हेक्सा डेसिमल नंबर सिस्टीम. So these hexadecimal numbers are used extensively in microprocessor work. हे जे नंबर आहेत ते मायक्रोप्रोसेसर किंवा मायक्रो कॉम्प्युटरमध्ये वापरले जातात. दे आर मच शॉर्टर दॅन बायनरी नंबर्स. बायनरीपेक्षा ते खूप छोटे असतात. दिस मेक्स देम इझी टू राईट अँड रिमेंबर. म्हणजे ते लिहायला सोपे असतात आणि लक्षात ठेवायलाही सोपे असतात. Furthermore, you can mentally convert them to binary whenever necessary. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात सुद्धा हे काय करू शकता, कन्वर्जन करू शकता. डेसिमल टू हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमल टू डेसिमल. सो द बेस ऑफ हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम इज 16. जसं डेसिमलला बेस होता आपला 10, बायनरीला 2, ऑक्टलला 8, तसं हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम जी आहे तिचा जो बेस आहे तो आहे 16. अँड दी डिजिट्स यूज्ड आर, याला जे डिजिट्स वापरले जातात किंवा कोड्स वापरले जातात ते कोणकोणते असतात पहा. हेक्साडेसिमल म्हणजे टोटल 16 डिजिट्स आपल्याला पाहिजेत. त्यातले 10 जे असतात ते आपले डेसिमलमधले असतात. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे ते डेसिमल नंबरमधले आले 10. आता आणखी किती पाहिजेत आपल्याला? 6 पाहिजेत. तर ते 6 कोणते वापरले जातात? तर जे अल्फाबेट्स आहेत, अल्फाबेट्स कोणकोणते आहेत? कॅपिटल A, B, C, D, E अँड F. तर हे टोटल 16 डिजिट्स काय केले जातात? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये वापरले जातात. सो दीज आर द डिजिट्स विच आर यूज्ड इन हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. आता हे नंबर सिस्टीम जे आहे ती कशा पद्धतीनं लिहिली जाते पहा. आता आपण एक टेबल बनवू. त्या टेबलमध्ये डेसिमल आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम पाहू. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहा, मी इथं डेसिमल लिहितोय. त्याचा करस्पॉन्डिंग बायनरी नंबर जो असेल तो मी इथं लिहितोय आणि नंतरचा जो नंबर असेल करस्पॉन्डिंग तो काय लिहितोय? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम लिहितोय. हे टेबल खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला कन्वर्जनमध्ये हे उपयोगाला येतं. आता डेसिमल नंबर सिस्टीम आपण काय करू, टोटल 16 डिजिट्स पाहिजे. त्यामुळे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. हे 15 नंबर्स जे ते डेसिमल आहेत. आता त्याचं बायनरी जर आपण पाहिलं तर बायनरी कशा पद्धतीनं पाहिलं, ते बायनरी नंबर्स आपण असे लिहितो 0, 0, 0, 0. हा झिरोचा डेसिमल 0चा बायनरी इक्विव्हॅलंट. डेसिमल 1चा बायनरी इक्विव्हॅलंट काय येतो ते आपण नंबर्स ऑलरेडी पाहिले. ते तर 0, 0, 0, 1. 2 साठी येईल 0, 0, 1, 0. 3 साठी येईल 0, 0, 1, 1. 4 साठी येईल 0, 1, 0, 0. 5 साठी येईल 0, 1, 0, 1. 6 साठी येईल 0, 1, 1, 0. 7 साठी 0, 1, 1, 1. 8 साठी येईल 1, 0, 0, 0. 9 साठी येईल 1, 0, 0, 1. 10 साठी येईल 1, 0, 1, 0. 11 साठी 1, 0, 1, 1. 12 साठी येईल 1, 1, 0, 0. 13 साठी 1, 1, 0, 1. 14 साठी 1, 1, 1, 0 आणि 15 साठी 1, 1, 1, 1. आता हे कन्वर्जन आहे डेसिमल टू बायनरीचं. तुमच्या इथं लक्षात येईल पण हे लिहिताना कशा पद्धतीनं लिहायचं ते सांगतो. मेमरी एड म्हणून काय करायचं, ज्यावेळी डेसिमलचं बायनरीमध्ये कन्वर्ट कराल त्यावेळेला तुम्ही 0 पासून 15 पर्यंत लिहा. इथं काय करायचं, इनिशियली सगळे 0 लिहा आणि हा जो LSB असेल तो काय करायचा, अल्टरनेटली 0, 1 करायचा. 0, 1, 0, 1, 0, 1
असं करत तुम्ही जर शेवटपर्यंत गेला तर लास्ट डिजिट जो आहे तो काय करायचा 01 करायचा. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट MSB असेल तो काय करायचा 2021 2021. म्हणजे हे सगळे जर तुम्ही पाहिले तर 2021 अशा पद्धतीनं काय केलेत नंबर्स लिहिलेले आहेत. नंतर काय केलेलं आहे नेक्स्ट MSB जो असेल तो 4041 4041. नंतरचा जो MSB असेल तो किती 80 आणि 81. तर हे नंबर्स लिहिताना लक्षात ठेवण्यासाठी या पद्धतीनं तुम्ही कोडिंग करून घ्या की लास्ट डिजिट जो असेल तो अल्टरनेट 01, त्याच्यानंतर 2021, नंतर 4041, नंतर 80 आणि 81. आता हेक्साडेसिमल कसे लिहायचे पहा. हेक्साडेसिमल जे लिहायचे ते 0 जे असेल ते 0 पासून 9 पर्यंतचे, म्हणजे इथपर्यंतचा जो नंबर असेल 0 to 9 हा नंबर जो असेल तो सेम असतो. म्हणजे डेसिमलचा आणि हेक्साडेसिमलमध्ये काही फरक नाही. डेसिमल 0 असेल तो हेक्साडेसिमल 0 असेल, डेसिमल 1 असेल तो हेक्साडेसिमल 1 असेल, 2 असेल तो 2, नंतर इथे येईल 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे डेसिमल 0 to 9 आणि हेक्साडेसिमल 0 to 9 काय असतील सेम असतील. मग पुढं पहा. आता पुढचा नंबर 10 जो असेल, आता हे 9 संपलेले आहेत, मग आता नंतरचे डिजिट्स कोणते वापरलेले आहेत आपण कॅपिटल E. म्हणजे 10 जो असेल डेसिमलचा त्याचं कन्व्हर्जन काय येईल A येईल. 11 जो असेल त्याचं येईल कॅपिटल B, 12 येईल त्याचं येईल कॅपिटल C, 13चं येईल कॅपिटल D, 14चं येईल कॅपिटल E आणि 15चं येईल F. तर हे जे टेबल आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही कन्व्हर्जन करता डेसिमल टू बायनरी किंवा डेसिमल टू हेक्साडेसिमल, बायनरी टू हेक्साडेसिमल अँड व्हाईस वर्सा, त्यावेळेला हे टेबल तुम्हाला उपयोगाचं आहे. तर हे जे आत्ता आपण टेबल घेतलं होतं हे होतं हेक्साडेसिमल डिजिट्सचं टेबल. सो दीज आर दी हेक्साडेसिमल डिजिट्स. त्याच्यानंतर आपल्याला कन्व्हर्जन्स पाहिजेत. पहिलं जे कन्व्हर्जन आहे ते आपण पाहणार आहे हेक्साडेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. आता पहिलं कन्व्हर्जन जे आहे ते कोणतं हेक्साडेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. सो फर्स्ट कन्व्हर्जन इज हेक्साडेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. ही कन्व्हर्जन अतिशय सिंपल आहेत. फर्स्ट कन्व्हर्जन हेक्साडेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. मेथड कशी आहे पहा. टू कन्वर्ट अ हेक्साडेसिमल नंबर टू अ बायनरी नंबर, कन्वर्ट ईच हेक्साडेसिमल डिजिट. मेथड कशी कन्वर्ट ईच हेक्साडेसिमल digit into its 4-bit binary equivalent. 4-bit binary equivalent. म्हणजे दिलेला जो नंबर असेल प्रत्येक हेक्स डिजिट त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं 4-bit बायनरीमध्ये करायचं. फर्स्ट एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल दिलेला नंबर आहे 9AF, हा 16 मध्ये हेक्समध्ये, म्हणून त्याचा बेस किती लिहिला 16. याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे बायनरीमध्ये. तर बायनरीमध्ये कन्व्हर्जन करताना कसं होईल पहा. हे 3 डिजिट्स लिहायचे पहिले 9AF. थोडंसं अंतर ठेवा कारण आपल्याला त्याचं 4-bit बायनरी इक्विव्हॅलेंट लिहायचं आहे. प्रत्येक जो हेक्स डिजिट असेल त्याचं कन्व्हर्जन काय करायचं 4-bit बायनरी इक्विव्हॅलेंटमध्ये करायचं. मग आता F मगाचं जे टेबल होतं त्याच्यामध्ये जर F आपण पाहिला तर तो F काय होता 15. F म्हणजे 15 आणि 15चा बायनरी किती येतो 111 येतो. Eचं असेल तर E जो असेल तो नंबर करस्पॉन्डिंग त्या टेबलमध्ये होता 10. म्हणजे तिथं F जो नंबर होता तो होता 15, E जो होता तो होता 10. तर हे जे नंबर्स असतील 15 आणि 10 त्याचं इथं काय करायचं
बायनरी इक्वॅलंट केलं. ए म्हणजे किती येईल 10, 10चा बायनरी येतो 1010 आणि 9 जो असेल डेसिमल 0 to 9 आणि हेक्साडेसिमल 0 to 9 सेमच असतात, बरोबर आहे. त्यामुळे हा जो 9 असेल त्याचा बायनरी जर इक्वॅलंट केला तर तो येईल 1001. म्हणून ॲन्सर जे येईल ते तुमचं 9 AF to the base 16 is equal to 1001 1010 to the base 2. हे कन्वर्जन इतकं सोपं आहे. दिलेला जो नंबर असेल तो घ्यायचा, त्याचं कन्वर्जन त्याच्या बायनरी इक्वॅलंटमध्ये करायचं, तो तुमचा करस्पॉन्डिंग काय होईल बायनरी नंबर. सेकंड एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते C5E2 टू द बेस 16 याचं कन्वर्जन करायचं आपल्याला बायनरीमध्ये. मेथड पुन्हा तीच. पहिले नंबर लिहून घ्या C5E2. नाव कन्वर्ट दिस इच हेक्स डिजिट इनटू इट्स बायनरी इक्वॅलंट. प्रत्येक जो नंबर असेल तो काय करायचा बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा. आता हे नंबर कन्वर्ट करून लिहा. 2 असेल त्याचा बायनरी तो 0010. हे नंबर तुम्ही टेबलमध्ये पाहायचा. अगोदर जे आपण आता टेबल पाहिलं त्याच्यामध्ये हे दिलेले आहेत 0010. ई जो नंबर असेल ई म्हणजे येतो ई येतो 14 आणि सी जो असतो तो येतो 12. आपण मगाशी जे पाहिले टेबल त्याच्यामध्ये हे करस्पॉन्डिंग डेसिमल नंबर आहेत. तर ई याचा अर्थ 14. 14चा जर नंबर पाहिला तर ते 1110. 5 जो असेल त्याचा नेहमीप्रमाणे येईल 0101 आणि सी म्हणजे 12चा किती येईल 1100. हे नंबर समजण्यासाठी तुम्हाला बायनरी टू डेसिमल कन्वर्जन समजलेलं असलं पाहिजे तरच हे लक्षात येईल तुमच्या. त्यामुळे पहिल्यांदा काय करा बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी कन्वर्जन व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर त्याचं कन्वर्जन इथल्याप्रमाणे करा. दिलेला जो हेक्स नंबर असेल त्याचं कन्वर्जन काय करायचं करस्पॉन्डिंग 4 बीट बायनरीमध्ये आणि ते नंबर नंतर सलग लिहायचे. सो दॅटफॉर C5E2 to the base 16 is equal to 1100 0101 1110 0010 to the base 2. तर हे झालं पहिलं कन्वर्जन. पहिलं कन्वर्जन कोणतं केलं आपण आता कन्वर्जन केलं हेक्साडेसिमल टू बायनरी कन्वर्जन. आता कन्वर्जन वाईस वर्सा करायचं म्हणजे बायनरीचं कन्वर्जन काय करायचं हेक्साडेसिमलमध्ये करायचं. पुढचं जे कन्वर्जन आहे ते बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्जन. बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्जन. आता ही मेथड जी आहे ती आत्ता जी आपण मेथड पाहिली त्याच्या बरोबर उलटी. सो टू कन्वर्ट इन द अपोजिट डायरेक्शन फ्रॉम बायनरी टू हेक्साडेसिमल अगेन यूज द सेम कोड that is given in previous table. पाठीमागचं जे आपण टेबल पाहिलं होतं त्याच्यातलेच कोड आता वापरायचे. आता पहा इथं आपण काय केलं होतं की प्रत्येक डिजिट जो असेल प्रत्येक हेक्स डिजिटचं बायनरीमध्ये केलं म्हणजे सीचं 1100 केलं. आता उलटं करायचं. हा जो बायनरी असेल त्याचं 4 बीट हे करायचे कलेक्ट करायचे आणि त्याचं कन्वर्जन करस्पॉन्डिंग हेक्स डिजिटमध्ये करायचं. आपण एक एक्झाम्पल पाहू. पहिलं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल 10001100 हा बायनरीमध्ये त्याचं करस्पॉन्डिंग हेक्समध्ये कन्वर्जन करायचं. आता हे हेक्समध्ये कशा पद्धतीनं कन्वर्जन होईल पहा. दिलेला नंबर लिहायचा इथं डेसिमल हेक्स पॉईंट आहे मग काय करायचं हे नंबर्स असे लिहायचे 0011 4चा ग्रुप करायचा. हे झाले पहिले 4. त्याच्यानंतर 0010 0001 0001 हा एक दुसरा ग्रुप झाला. 4 बीट्स काय करायचे एकत्र करायचे आणि हे जे 4 बीट असतील त्याचं कन्वर्जन पुन्हा काय करायचं हेक्स डिजिटमध्ये करायचं. आता हे किती होईल आपण हे कशा पद्धतीने लिहितो तर 8421 कोडप्रमाणे म्हणजे हे बायनरी वेट्स आहेत.
तर हा जो नंबर असेल 1100 याचा अर्थ काय की फक्त काय असणार आहे इथं 8 + 4 12. म्हणजे इथं जो नंबर येईल तो हा किती आहे 12. 12चा करस्पॉन्डिंग जो हेक्स नंबर आहे तो किती आला सी. म्हणजे हा जो नंबर येईल तो आता 12 येईल, त्याचा करस्पॉन्डिंग हेक्स किती येईल सी येईल. आणि म्हणून हा जो सी असेल तो आपण इथं लिहिलं. सो 4 बीट बायनरी इक्वॅलंट इज कन्वर्टेड इंटू करस्पॉन्डिंग हेक्स डिजिट. त्या हेक्स डिजिटमध्ये करायचं. आता हा किती येईल, आता पुढचा जो नंबर आहे तो आहे 1000. 100 याचा अर्थ फक्त 8 येईल. म्हणजे हा जो नंबर असेल तो किती येईल 8 येईल. म्हणजेच हे जर कन्वर्जन लिहायचं झालं तर ते तुम्ही या पद्धतीने लिहू शकता 10001100 to the base 2 is equal to 8c to the base 16. तर हे कन्वर्जन या पद्धतीने लिहायचं. 4-4चा ग्रुप करायचा, ते जे 4 बिट्स असतील त्याचं करस्पॉन्डिंग हेक्स डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यासाठी पुन्हा ते मगाचं टेबल वापरायचं. सेकंड प्रॉब्लेम घेऊ. सेकंड प्रॉब्लेम जो आहे तो असा आहे 1110 1000 1101 0110 हे टू द बेस 2 याचं कन्वर्जन आपल्याला करायचं टू द बेस 16. आता हे कन्वर्जन कसं करायचं पहा. पुन्हा 4-4चे ग्रुप करा. मी आता हे 4चे ग्रुपात डायरेक्ट लिहितो 1110 1000 1101 0110. हे झाले ग्रुप्स 1 2 3 4 ग्रुप झाले. त्याचा करस्पॉन्डिंग काय करायचे हेक्स डिजिट का. हेक्स डिजिट केलं तर किती येईल, हा जो येईल तो 4 + 2 हे कशाप्रमाणे करायचं या कोडप्रमाणे करायचं. 4 + 2 म्हणजे येईल 6. येईल 8 + 4 म्हणजे 12 + 1 13. 13 म्हणजे येईल डी. इथं येईल 8. इथं येईल 8 + 4 12 + 2 14. 14 म्हणजे ए. टेबलमध्ये जे नंबर दिलेत त्या पद्धतीनं काय करा 4 बिटचं करस्पॉन्डिंग कन्वर्जन कशामध्ये करायचं हेक्समध्ये करायचं. आणि म्हणून इथं जो नंबर येईल तुमचा तो येईल 1110 1000 1101 0110 टू द बेस 2 इज इक्वल टू हा नंबर इथं लिहा तसं E8 D6 टू द बेस 16. तर ही झाली 2 कन्वर्जन. पहिलं आपण पहिलं जे पाहिलं ते कोणतं होतं हेक्साडेसिमल टू बायनरी कन्वर्जन. आणि दुसरं जे कन्वर्जन होतं ते होतं बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्जन. हे झालं हेक्स टू बायनरी आणि बायनरी टू हेक्स. आता याच्यानंतर आपल्याला पुढचं कन्वर्जन पाहायचं आहे आणि ते जे कन्वर्जन आहे ते हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्वर्जन. नंतरची कन्वर्जन आहेत हे थर्ड कन्वर्जन झालं आपलं हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्वर्जन. हेक्साडेसिमल टू डेसिमल conversion. So in the hexadecimal number system, each digit position corresponds to a power of 16. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये काय असतं प्रत्येक डिजिट पोझिशनला एक पर्टिक्युलर वेट असतं. तर ते जे वेट्स असतं ते या पद्धतीनं असतं पहा. The weights of the digits position in a hexadecimal numbers system are म्हणजे वेट्स कसे असतात जसं आपण बायनरीमध्ये वेट्स पाहिलं होतं ऑक्टलमध्ये वेट पाहिलं होतं तसं इथं 16च्या पावर्समध्ये वेट असतं. म्हणजे इथं जो पॉईंट असेल
तो तुमचा हेक्स पॉईंट, जसं बायनरी पॉईंट असतो किंवा डेसिमल पॉईंट असतो, तसं हा जो पॉईंट आहे तो कोणता असतो, हेक्साडेसिमल पॉईंट असतो. इकडे पॉवर येते 16⁻�0, इकडे येते 16⁻1, इकडे येते 16⁻2, इकडे येते 16⁻3. या पद्धतीने हे काय होईल, एक्सटेंड होईल. हे झालं हेक्स पॉईंटच्या लेफ्टला. राईटला काय येतील, इकडे पॉझिटिव्ह पॉवर्स आहेत. राईटला येतात निगेटिव्ह पॉवर, 16⁻⁻1, 16⁻2, 16⁻3 एक्सेट्रा. तर हे जे वेट्स आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण त्याच्याशिवाय हे कन्वर्जन तुम्हाला येणार नाही. सो टू कन्वर्ट फ्रॉम हेक्साडेसिमल टू डेसिमल, मल्टिप्लाय इच हेक्साडेसिमल डिजिट बाय इट्स वेट. म्हणजे काय करायचं, प्रत्येक हेक्साडेसिमल डिजिट जे असेल त्याला काय करायचं, त्याच्या पर्टिक्युलर वेटनी मल्टिप्लाय करायचं आणि वेटनी मल्टिप्लाय करून जो काही प्रॉडक्ट असेल तो ॲड करायचा. एक एक्झाम्पल पाहू म्हणजे लगेच लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल, F2 टू द बेस 16, याचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे डेसिमलमध्ये. हा नंबर आहे. आता कसं करणार आहे, इथं पण हेक्स पॉईंट इथं आहे, इंटिजर नंबर आहे पुन्हा, हेक्स पॉईंट इथं असेल, याचा अर्थ हा 2 इथं येईल इंटू 16⁻0, कारण इथं हेक्स पॉईंटच्या लेफ्टला आहे, इथं हेक्स पॉईंटच्या लेफ्टला आहे, त्यामुळे हा जो असेल तो LSB येईल, हा जो असेल तो MSB येईल. म्हणजे 2 इंटू 16⁻0, म्हणजे प्रत्येक हेक्स पॉईंट जो असेल त्याला या पोझिशनल वेट्सने काय करायचं, मल्टिप्लाय करा. या करा किंवा या करा, ज्या पद्धतीने नंबर असेल त्या पद्धतीने. सो 2 इंटू 16⁻0 प्लस, आता हा F आहे तो F तसाच लिहायचा, इंटू नेक्स्ट पॉवर 16⁻1. सो दिस इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे की F जो असेल तो एक्समध्ये असेल त्याचा करस्पॉन्डिंग डेसिमल किती येईल, 15 इंटू इथे येईल 16 प्लस 2 इंटू, हे ब्रॅकेटमध्ये टाका म्हणजे चुकणार नाही, 16⁻0 म्हणजे इथं 1, म्हणजे हे 2, आणि आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 15 इंटू 60. 15 इंटू 16 जर मल्टिप्लाय करायचं असेल तर तो जो नंबर येईल 15 इंटू 16 जर केलं तर तो येतो 240. म्हणजे ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते 240, 240 प्लस 2 म्हणजे किती येईल, 242. म्हणजे कन्वर्जन करताना काय केलं, दिलेला जो नंबर असेल त्याला त्याच्या पॉवरने मल्टिप्लाय केलं. 16⁻0, 16⁻1, आणखी वाढलं तर 16⁻2, 16⁻3, या पद्धतीनं. इथं आता आपण काय केलं, 2च डिजिट्स आहेत त्यामुळे फक्त 2च पॉवर्स येतील, आणि रिझल्ट लिहिताना या पद्धतीने लिहायचा, F2 टू द बेस 16 इज इक्वल टू, आता हे आन्सर आहे तुमचं 242, म्हणजे इथे 242 टू द बेस 10, कारण हा डेसिमलमध्ये आपण कन्वर्जन काय करतोय, हेक्स टू डेसिमल. हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम आहे F8 E6 टू द बेस 16 इज इक्वल टू, आता आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा नंबर कुठलाही असू द्या, पॉवर्स फक्त तुम्हाला माहिती पाहिजेत कशा पद्धतीनं लिहायच्या. सो फर्स्ट नंबर आपण कन्वर्ट करायचं झालं तर तो असा येईल F8 E6 इज इक्वल टू, आता इथं पॉवर्स कशा येतील, हेक्स पॉईंट इथं आहे, म्हणजे इथे येईल 16⁻0, 16⁻1, 16⁻2, 16⁻3, म्हणजे इथे येईल 6 इंटू 16⁻0 प्लस E इंटू 16⁻1 प्लस 8 इंटू 16⁻2 प्लस F इंटू 16⁻3. म्हणजे ह्या पॉवर्स अशा लिहाव्यात. इथं 16⁻0, 16⁻1, 16⁻2, 16⁻3.
मग आता परत काय करायचं, हे जे नंबर्स आहेत हेक्स त्याचं कन्वर्जन डेसिमलमध्ये करायचं. हा एफ म्हणजे किती येतो 15 डेसिमलमध्ये इंटू 16⁻³ म्हणजे 16⁻³ जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर ते जे उत्तर असेल ते असेल 16 इंटू 16 तीन वेळेला गुणाकार करायचा तर ते येतं 4096 प्लस 8 इंटू 16⁻² म्हणजे 256 प्लस ई म्हणजे येतं 15 इंटू इथं 16⁻1 म्हणजे 16 प्लस आता इथं येईल 6 इंटू 16⁻0 म्हणजे इथं 1 आणि हे जर तुम्ही ॲड केलं तर हा जो नंबर येईल तो तुमचा 63718 63718 हा नंबर येईल तुमचा डेसिमलमध्ये. तर हे जे नंबर्स आहेत या पद्धतीनं काय करायचे ॲड करायचे. तर हे कन्वर्जन झालं E8 E6 टू द बेस 16चं कन्वर्जन तुमचं डेसिमलमध्ये. आता हे आपण जसं इंटेजरला केलं आहे तसंच फ्रॅक्शनलाही करू शकतो. फ्रॅक्शनचं एक एक्झाम्पल घेऊ आपण, ते घेऊ 0.39. हे हेक्साडेसिमल त्याचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे डेसिमलमध्ये. आता पहा इथं जो आहे 0.39 इथं आता हेक्स पॉईंट आहे. आता हा जो हेक्स पॉईंट असेल तो आपल्याला काय करावं लागणार आहे, आता पॉवर्स ज्या घ्यायच्या ते राईटच्या घ्यायच्या. म्हणजे इथं हेक्स पॉईंटच्या पुढं असेल तर 16⁻⁻0 16⁻⁻1 16⁻⁻2 एक्सेट्रा या पद्धतीनं. आणि म्हणून इथं जे पॉवर्स लिहायची ती लिहायची 3, हा पॉईंट तसाच राहील 3 इंटू 16⁻⁻1 प्लस हा दुसरा नंबर जो येईल तो 9 इंटू 16⁻². आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ही जी व्हॅल्यू येईल म्हणजे इथं जो येईल तो कोणता येईल 16⁻⁻1 म्हणजे बेसिकली काय राहील 3/16 प्लस येईल 9/, हे 16⁻² म्हणजे 256. ते खाली गेल्यानंतर हे खाली गेल्यानंतर प्लस होईल 16⁻² म्हणजे येईल 256. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ती व्हॅल्यू येईल 0.2227. म्हणजे हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे पहिले 1875 प्लस 0.0352 ही याची व्हॅल्यू येते 0.1875. हे प्लस साईन याची व्हॅल्यू येते 0.0352 म्हणजे हे उत्तर येईल या पद्धतीने. आणि म्हणून रिझल्ट लिहिताना लिहायचा 0.39 टू द बेस 16 इज इक्वल टू 0.2227. हे कशामध्ये येईल डेसिमलमध्ये. तर हे कन्वर्जन झालं हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्वर्जन. हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्वर्जनमध्ये काय करायचं, ह्या पॉवर्स लक्षात ठेवा. इंटेजर असेल तर या वापरायच्या, फ्रॅक्शन असेल तर या वापरायच्या, आणि मिक्स असेल तर मात्र हेक्स पॉईंट जो असेल त्याच्या लेफ्टला या घ्या, हेक्सच्या राईटला काय करायचं या पॉवर्स घ्यायच्या. अशा पद्धतीनं वी कन्वर्ट हेक्साडेसिमल नंबर इंटू डेसिमल नंबर. आणि याच्यातलं फोर्थ जे कन्वर्जन आहे, आता आपण हेक्स टू डेसिमल केलं, आता आपल्याला डेसिमल टू हेक्स कन्वर्जन पाहायचं आहे. आता पुढचं जे कन्वर्जन आहे ते आपलं डेसिमल टू हेक्स कन्वर्जन, म्हणजे फोर्थ कन्वर्जन आपलं डेसिमल टू हेक्स कन्वर्जन. आता हे कन्वर्जन कसं होतं ते पहा. जसं आपण बायनरीमध्ये डबल मेथड वापरली होती डेसिमलचं बायनरीमध्ये कन्वर्ट करताना, तसंच आपण आता डेसिमल नंबर हेक्समध्ये कन्वर्ट करतोय
आता जो इथं आपण टेबल वापरणार आहे त्याला म्हणतात हेक्स डॅबल मेथड. आता ही जी हेक्स डॅबल मेथड आहे ती मेथड म्हणजे काय, जसं बायनरीमध्ये 2ने आपण डिवाइड केलं होतं सक्सेसिव्हली, ऑक्टलमध्ये 8ने डिवाइड केलं होतं, तसं इथं काय करायचं, डेसिमल टू हेक्स कन्वर्जन करताना 16ने डिवाइड करायचं. आता हे 16ने डिवाइड करताना कशा पद्धतीने केलं जातं पहा. मेथड सांगतो. पहिल्या याच्यामध्ये काय करायचं, पहिल्या स्टेपमध्ये डिव्हाइड द गिव्हन डेसिमल नंबर बाय 16 प्रोग्रेसिव्हली. हा शब्द महत्त्वाचा आहे. सलग काय करायचं, कंटिन्युअसली 16ने डिवाइड करायचं. सेकंड पॉईंट, राईट डाऊन द रिमाइंडर्स आफ्टर ईच डिव्हिजन. प्रत्येक डिव्हिजन नंतर रिमाइंडर लिहा. थर्ड पॉईंट, द रिमाइंडर्स greater than 9 are converted into hex numbers. म्हणजे जे रिमाइंडर्स 9पेक्षा मोठे असतील, म्हणजे ए असेल, बी असेल, 9पेक्षा मोठे म्हणजे 10, 11, 12, 13, 14, 15 असतील, तर ते काय करायचे, करस्पॉन्डिंग हेक्स नंबरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. आणि फोर्थ पॉईंट, द रिमाइंडर्स टेकन इन रिव्हर्स ऑर्डर आर द करस्पॉन्डिंग हेक्स नंबर. ही झाली मेथडमध्ये काय केलं पाहिजे, डिव्हाइड द गिव्हन डेसिमल नंबर बाय 16 प्रोग्रेसिव्हली. दिलेला जो नंबर असेल त्याला 16ने डिवाइड करा. सेकंड, राईट डाऊन द रिमाइंडर्स आफ्टर ईच डिव्हिजन. प्रत्येक डिव्हिजन नंतर काय करा, रिमाइंडर्स लिहा. थर्ड पॉईंटमध्ये काय लिहिले, द रिमाइंडर्स ग्रेटर दॅन 9 आर कन्वर्टेड इंटू हेक्स नंबर. जे 9पेक्षा मोठे ते काय करायचे, हेक्समध्ये कन्वर्ट करायचे. द रिमाइंडर्स टेकन इन रिव्हर्स ऑर्डर आर द करस्पॉन्डिंग हेक्स नंबर. म्हणजे जो उत्तर येईल ते तुमचं काय असेल, रिमाइंडर्स काय करायच्या, रिव्हर्स ऑर्डरमध्ये घ्यायचे, ते तुमचं उत्तर असेल. आपण एक एक्झाम्पल पाहू म्हणजे लगेच लक्षात येईल. एक्झाम्पल असं आहे 2479. याला काय करायचं, डिवाइड करायचं. कितीने डिवाइड करायचं, 16ने. जसं आपण हेक्स डॅबल पाहिलं होतं, ऑक्टल डॅबल पाहिलं होतं, डबल डॅबल पाहिलं होतं, तसंच ही मेथड आहे. 16ने डिवाइड केलं. आता ह्या डिव्हिजन तुम्ही करून पहा. इथं 24 आहे, 24ला 16ने डिवाइड केलं तर भाग जाईल 1चा, बरोबर आहे. म्हणजे 16 आणि 8 24, इथं राहतील 8, म्हणजे इथं येतील 87, 16 पंचे 80, बरोबर आहे. म्हणजे पुन्हा 7 राहतील, म्हणजे इथं येईल 79. आणि पुढचा जो भाग असेल तो कितीचा लागेल, 4चा लागेल. आणि रिमाइंडर जो असेल तो येईल या ठिकाणी 15. 16ने याला तुम्ही डिवाइड करा, हे डिव्हिजन येईल आणि हे तुमचं काय येईल, रिमाइंडर येईल. पुन्हा 16ने काय करायचं, 154ला डिवाइड करा. 16 9 44, 144. म्हणजे इथं रिमाइंडर किती राहिला, आता 10 राहिला. पुन्हा 16ने या 9ला डिवाइड करा. 9ला 16ने डिव्हिजन जात नाही, म्हणून इथं किती लिहायचं, 0 लिहायचं. आणि जी काय असेल ती रिमाइंडर हे 9 इथं लिहायचं. म्हणजे हे जे 9 असेल ते काय करा, इथं लिहा. आता ही झाली आपली पहिली स्टेप. पहिली स्टेप कोणती, डिव्हाइड द गिव्हन डेसिमल नंबर बाय 16 प्रोग्रेसिव्हली. राईट डाऊन द रिमाइंडर्स आफ्टर ईच डिव्हिजन. द रिमाइंडर्स ग्रेटर दॅन 9 आर कन्वर्टेड इंटू हेक्स नंबर. द रिमाइंडर्स टेकन इन रिव्हर्स ऑर्डर आर द करस्पॉन्डिंग हेक्स नंबर. इथपर्यंत आपण लिहिलं, डिव्हिजन झाले, रिमाइंडर्स लिहिल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हा 9 जो आहे तो 9पेक्षा मोठा नाही, इक्वल आहे.
पण 10 हा जो असेल तो काय करायचा, हेक्समध्ये लिहायचा. म्हणजे हे 9 तसंच लिहायचं. हे जे 10 असेल त्याचा करस्पॉन्डिंग हेक्स नंबर किती येतो, ए येतो. हा जो 15 असेल हा 9 पेक्षा मोठा आहे, त्याचा हेक्स नंबर किती येईल, एफ येईल. आणि ह्या ज्या रिमाइंडर्स आहेत ते काय करायच्या, उलट्या घ्यायच्या. रिमाइंडर्स काय करायचे, रिव्हर्स ऑर्डरने घ्यायचं. सो देअरफॉर 2479 to the base 16 is equal to 9af to the base 16. सॉरी, हे जे आहे ते डेसिमल आहे. 2479 डेसिमल is equal to 9af to the base 16. तर हे जे करस्पॉन्डिंग कन्वर्जन आहे किंवा डेसिमल टू हेक्स कन्वर्जन, तर डेसिमल टू हेक्स कन्वर्जन जर तुम्हाला करायचं असेल तर काय करायचं, डिव्हाइड करायचं. डिव्हाइड केल्यानंतर रिमाइंडर्स लिहायचे. 9पेक्षा जे रिमाइंडर्स मोठी आहेत त्याचं कन्वर्जन हेक्समध्ये करायचं, म्हणजे तुम्हाला या पद्धतीने उत्तर येईल. आणि ह्या ज्या रिमाइंडर्स असतील त्या रिव्हर्स ऑर्डरने घ्यायच्या, तुम्हाला करस्पॉन्डिंग नंबर दिसेल. आणखी एक कन्वर्जन करू आपण. हे जे कन्वर्जन आहे तो 65535. आता याला डिव्हाइड करायचं. याला डिव्हाइड केलं 16ने. 16ने डिव्हाइड केलं तर 16 चौक 64, म्हणजे ते 4. नंतर 1 राहिला, इथं 15 आहे म्हणजे डिव्हिजन जाणार नाही, 0. पुन्हा 153 घेतलं. 153 घेतलं तर 144 सोडून 9 44 आहे, 144. आणि पुढचं जर डिव्हिजन केलं तर तुम्हाला इथे येईल 5. आणि रिमाइंडर जो असेल तो या ठिकाणी राहील 15. ह्या डिव्हिजन तुम्ही करून बघा, हे मॅथमॅटिक्समध्ये झालेले डिव्हिजन कसे करायचं. पुन्हा 16ने डिवाइड करा. 4095ला जर 16ने डिवाइड केलं तर इथे येईल 255. रिमाइंडर राहील 15. पुन्हा इथं 16ने डिवाइड करा. 16ने जर डिवाइड केलं तर 1चा भाग लागेल इथं 16. आणि 255ला जर 16ने डिवाइड केलं तर इथं राहील 15. रिमाइंडर येईल तुमचं 15. पुन्हा 16ने डिवाइड करा. आता 15ला 16ने डिव्हिजन जात नाही म्हणून इथं येईल 0. आणि हे जे असेल इथलं ते इथं काय करा, रिमाइंडर्स म्हणल्या. म्हणजे तुम्ही जर प्रत्येक डिव्हिजन केली तर प्रत्येक वेळेला काय राहील, 15 राहील. मग हा जो 15 असेल त्याचा करस्पॉन्डिंग करा, तो येईल एफ. हा 15 म्हणजे येईल एफ, हा 15 म्हणजे येईल एफ, आणि हा 15 म्हणजे येईल एफ. आणि ह्या ज्या रिमाइंडर्स असतील त्या काय करायच्या, रिव्हर्स ऑर्डरने घ्यायच्या. आता इथं तसा फरक पडत नाही पण बाकीच्या ठिकाणी फरक पडू शकतो, त्यामुळं रिमाइंडर्स काय करायच्या, प्रत्येक वेळेला रिव्हर्स ऑर्डरने घ्यायच्या. सो युअर आन्सर विल बी 65535 टू द बेस 10 इज इक्वल टू एफ 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 टू द बेस 16. तर हे तुमचं काय होईल, आन्सर होईल. तर ही जी पुढची नंबर सिस्टीम आपण आज स्टडी केली ती होती डेसिमल टू हेक्स कन्वर्जन, आत्ता जे पाहिलं ते. आणि नंबर सिस्टीम जी होती ती आपली हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम होती. आता हेक्साडेसिमल नंबर्समध्ये आपण हेक्स टू बायनरी पाहिलं, बायनरी टू हेक्स पाहिलं, त्याच्यानंतर हेक्स टू डेसिमल कन्वर्जन पाहिलं आणि डेसिमल टू हेक्स कन्वर्जन पाहिलं. तर नंबर सिस्टीममधले हे जे पार्ट आहेत ते आता संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही कोड स्टडी करणार आहे. तर आज इथंच थांबू. थँक्यू.